आमदार बच्चू कडू यांना जामीन मिळाला असून नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी त्यांना अटक केली होती। नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला। शाब्दिक वादानंतर नाशिकच्या महापालिका आयुक्तांवर त्यांनी हात उगारला होता। बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली। यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कृष्णा यांच्यावरती हात उगारला। नाशिक महापालिकेने 1995चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही। प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली। यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कृष्णा यांच्यावरती हात उगारला। शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी कडू यांना रोखलं, अन्यथा अनर्थ झाला असता। त्याला शुकर माना, आम्ही त्याला मारलं नाही, तो माराच्याच लायकीचा होता। ते कृष्ण नाही, ते कंस आहे पुरं। 3% अपंगाचा मागील वर्षापासून खर्च नाही आहे। इथं तुम्ही महानगरपालिकेत आले, इथं रॅम्प नाही आहे, कायदा 95चा आहे आणि कारवाई होत नाही। कायदा लोक इथं बसून जर तुळत असेल, पगार घेऊन तुळत असेल तर मारणारच। आज वाचला, उद्या जर अजून कारवाई झाल्यानंतर पुन्हा मारायला येऊ। ते अपंग बांधवांकरता 3% निधी हा नाशिक महानगरपालिकेने राखून ठेवलेला आहे आणि तो निधी खर्च करण्यासाठी आमचं कृती आराखडा पण तयार केलेला आहे। त्या ज्या शासन JR प्रमाणे ज्या 18 बाबी आहे, त्या 18 बाबीवरती तो 3% खर्च व्हायला पाहिजे। तो ह्या वर्षभरात आम्ही करू आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला तर सांगितलंच होतं की माझी आत्ताच नियुक्ती केली 15 दिवसापूर्वी, तर त्या अनुषंगाने आमची तयारी पूर्ण झाली होती। आयुक्त साहेब पण त्यांना सांगितलं की तुम्ही फास्ट हा कार्यक्रम घ्या आणि एवढ्या वर्षभरामध्ये जो काही जो काही 3% निधी राखीव आहे तो खर्च झाला पाहिजे, ह्या अनुषंगाची ती बैठक होती। तर त्याच्यातून तो प्रसंग उद्भवला। बाकी पुढे आता आयुक्त साहेबांची चर्चा करून नियमानुसार काय जे असेल ते कारवाई करू।